छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून खूपच धक्कादायक अशी घटना समोर आली आहे। मनीषा आणि सतीश यांचं लग्न 6 वर्षांपूर्वी झालं होतं, परंतु मनीषाला मुलबाळ होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिचा छळ करायला सुरुवात केली होती। त्याचबरोबर तुझ्या माहेरच्यांकडून लग्नात राहिलेला हुंडा घेऊन येण्यासाठी मनीषा हिचा छळ तिचे सासू सासरे करत होते। तिला सासरच्या लोकांनी अनेक वेळा घराबाहेर काढून माहेरी हाकलून दिलं होतं, परंतु माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींची समजूत काढून पुन्हा सिल्लोडला सासरी मनीषाला पाठवलं होतं। तेव्हा सासरचे लोक मात्र काही दिवस शांत राहिले, पण नंतर मात्र मागचेच दिवस पुढे आले आणि मनीषाचा छळ पुन्हा एकदा सुरू झाला। त्यानंतर काही दिवसांनी मनीषा गर्भवती राहिली, परंतु सासरच्या लोकांनी मात्र तिचा छळ करणं थांबवलं नाही। त्यातच मनीषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तिच्या पोटावरती देखील मारहाण केली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। तेव्हा सासरच्या लोकांनी मनीषाच्या माहेरी फोन करून मनीषाने गळफास घेतल्याचं खोटं सांगितलं। तेव्हा मनीषाचे आई वडील सिल्लोडला पोहोचले। तोपर्यंत सासऱ्यांनी मनीषाला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं। या प्रकरणी मनीषाच्या वडिलांनी तिच्या सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे।